नमस्कार. आज BA प्रथम वर्ष लोक प्रशासन विभाग यामध्ये आज आपण मागचा जो लेक्चर झाला आपला त्याला आज या ठिकाणी आपण कंटिन्यू करणार आहोत. यामध्ये आज आपण लोक प्रशासनाचे महत्त्व ही बाब या ठिकाणी अभ्यासणार आहोत. लोक प्रशासनाच्या महत्त्वामध्ये गेल्या वेळेस आपण बघितलं की लोक प्रशासन सामान्य जनतेच्या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते. सोबतच देशाचा कारभार हा सुव्यवस्थित चालण्यासाठी त्या ठिकाणी लोक प्रशासनाची मदत ही होत असते. आज आपण या ठिकाणी लोक प्रशासन हे एक सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे हा मुद्दा या ठिकाणी बघणार. राज्याचे ध्येय आणि आदर्श कितीही उच्च असले, कार्यक्रम कितीही आकर्षक असले आणि नेतृत्व कितीही शक्तिशाली असले तरी उत्कृष्ट, कार्यक्षम व सुसंघटित अशा प्रशासकीय यंत्रणेशिवाय आणि कार्यकुशल निष्णात प्रशासकाशिवाय राज्यासाठी वरील ध्येयांची प्राप्ती करणे हे अशक्य आहे. आपण बघतो की राज्याची ध्येय कितीही आदर्श असली, उच्च असली, प्रशासक नेतृत्व हे कितीही कणखर, प्रभावी असले तरी सुद्धा राज्याच्या ध्येय धोरणांची साध्यता ही तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्या राज्याकडे कुशल असे प्रशासक हे नसतात. सर्व पंचवार्षिक योजना, आर्थिक सामाजिक विकासाचे कार्यक्रम आणि त्या संदर्भात करण्यात आलेले सर्व कायदे चांगल्या प्रशासकाशिवाय फक्त पूर्णत्वास येऊ शकत नाही. त्या ठिकाणी आपण बघतो की आपल्या देशामध्ये विकासासाठी नियोजनात्मक मार्ग हा स्वीकारलेला आहे आणि हा एक दीर्घकालीन असं नियोजन, म्हणजे जे की 5 वर्षासाठी देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात येते आणि त्या नियोजनानुसार ते विकासाची ध्येय धोरणे, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी नियोजनात्मक मार्गातून प्रयत्न हा करण्यात येत असतो. ह्या पंचवार्षिक योजना किंवा हे विकासाचे नियोजन हे तोपर्यंत प्रत्यक्षात येऊ शकत नाही जोपर्यंत त्या ठिकाणी त्या देशामध्ये उत्तम स्वरूपाची लोक प्रशासन व्यवस्था अस्तित्वात येणार नाही. समाज जीवनामध्ये त्याचा उपयोग होत नाही. लोक प्रशासन हे आधुनिक राज्याच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य असा घटक बनलेला आहे. म्हणूनच लोक प्रशासनाला आधुनिक सभ्यतेचे हृदय व दुसऱ्या काही लेखक सामाजिक जीवनातील एक गतिमान, कल्पक शक्ती, विकसनशील जीवनाचा पाया असेही म्हटले आहे. देशाची जी काही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रगती, देशामध्ये होण्याचे परिवर्तन, या सर्व बाबी लोक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतात. त्या ठिकाणी लोक प्रशासन हे त्या स्वरूपात कार्यक्षम असेल, प्रभावी लोक प्रशासकीय यंत्रणा असेल तर त्या ठिकाणी त्या देशामध्ये
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास किंवा परिवर्तन घडून येते आणि हे पूर्णतः बहुतांशी लोकप्रशासन व्यवस्थेवर अवलंबून असते. म्हणून कोणत्याही देशाचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासाचा लोकप्रशासन हा एक अविभाज्य घटक आहे असे नेहमी मानण्यात येते. कोणत्याही देशामध्ये समाजामध्ये असणाऱ्या आर्थिक व सामाजिक ज्या समस्या आहेत, ह्या आर्थिक व सामाजिक समस्या प्रामुख्याने सोडविण्याचे कार्य लोकप्रशासन करीत असते. प्रत्येक समाजात काही सामाजिक, आर्थिक अशा स्वरूपाच्या समस्या असतात. त्या सोडवल्याशिवाय त्या समाजाचा विकास हा होऊ शकत नाही. त्या प्रश्नाची पद्धतशीर उकल व सोडवणूक करण्याचे कार्य हे लोकप्रशासन करीत असते. समाजात संघटन आणि एकता प्रस्थापित करून शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य टिकविण्यासाठी प्रशासनावरच अवलंबून राहावे लागते. थोडक्यात लोकप्रशासनाशिवाय आधुनिक मानवी जीवनाची कल्पना करता येत नाही. या संबंधी डनहम हे म्हणतात की जर आधुनिक संस्कृती असफल झाली, जर आधुनिक संस्कृती ही असफल झाली तर ती प्रशासन व्यवस्थेच्या बिघाडामुळेच होणार. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही देशाच्या एकूण या विकासामध्ये लोकप्रशासनाचं किती मोठा सहभाग किंवा किती मोठा भाग आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रत्येक देशामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, ह्या समस्या याबाबत केवळ निर्णय करून, याबाबत धोरणे ठरवून त्या ठिकाणी त्या समस्या ह्या मार्गी लागणार. तर त्या ठिकाणी त्या समस्येसंदर्भात जी काही ध्येय धोरणे झालेली असतील, ती ध्येय धोरणे प्रत्यक्ष कृतीत आणून त्या ठिकाणी त्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. आणि ह्या सर्व प्रत्यक्ष कृती जिथे आली तिथे लोकप्रशासन असते. सोबतच लोकप्रशासन हे जनसामान्यांप्रती बांधील असते आणि त्यामुळे लोकप्रशासनाचा जनसामान्यांशी एक जवळचा संबंध असतो. स्थानिक पातळीवर समाजामध्ये कोणत्या स्वरूपाच्या समस्या आहेत आणि तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी काय कार्य करणे अपेक्षित आहे, या बाबीचं ज्ञान सर्वाधिक लोकप्रशासनालाच असतं. आणि समाज माध्यमातूनही ज्या अपेक्षा होतात, ह्या होणाऱ्या एकूण ज्या अपेक्षा आहेत त्यामध्ये या सर्वाधिक अपेक्षा ह्या लोकप्रशासनाकडूनच जनतेच्या असतात. आणि त्यामुळं असं मानण्यात येते की सामाजिक व कोणत्याही राष्ट्रातील सामाजिक, आर्थिक ह्या समस्या सोडवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम जर काही असेल ते म्हणजे लोकप्रशासन. बरोबर त्याचबरोबर विकसनशील राष्ट्राच्या नवसमाज निर्मितीचा लोकप्रशासन एक आधार आहे. विकसनशील राष्ट्रामध्ये नवसमाज निर्मितीचा हा
आधार आहे. आपण बघतो की लोकप्रशासनाच्या अनेक शाखांमध्ये असणारी विकास प्रशासन ही शाखा जर आपण बघितली तर आपल्याला ह्या मुद्द्याचा, जी की भारतासारखं राष्ट्र ज्यावेळेस स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतामध्ये कल्याणकारी योजनेचा अवलंब करण्यात आला. अशा वेळी शासनाला प्रत्येक क्षेत्रात विकासाची ध्येय गाठायची होती आणि या ठिकाणी त्याच्यासाठी लागणारी जी काही संसाधने होती ती अतिशय मर्यादित किंवा अत्यल्प होती. यामधून मोठे विकासाचे ध्येय गाठणे भारतासारख्या राष्ट्रामध्ये हे लोकप्रशासनाच्या कार्यामुळेच शक्य होऊ शकले. भारतासारख्या विकसनशील राज्यांच्या संदर्भात विचार केल्यास लोकप्रशासन अधिकच महत्त्वाचे आहे. हजारो वर्ष मागासलेल्या अवस्थेत राहिल्यानंतर 20व्या शतकात पहिल्यांदा या राज्यांना स्वतःचा विकास घडवून आणण्याची संधी मिळाली होती. या राष्ट्रांना एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याचा मान प्रथमतः मिळालेला होता. या राष्ट्रांना स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे होते, स्वातंत्र्याला स्थैर्य द्यायचे होते आणि याशिवाय पिढ्यानपिढ्या अविकसित राहिलेला समाजाचा विकास करायचा होता. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे कार्य राज्य आणि सरकार यांनाच करावे लागत असते. कारण देशामध्ये परिवर्तन घडून आले होते. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य प्राप्त झाले होते. राजेशाही, एक केंद्रीपणा, केंद्रीभूत व्यवस्था यामध्ये बदल होऊन लोकशाहीचा अवलंब झालेला होता आणि यामधून आता देशामध्ये असणाऱ्या अनेक समस्या सोडवून विकासाची ध्येय धोरणे गाठण्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर येऊन पडली होती. म्हणजेच लोकप्रशासनावर या सर्व कार्याची अंमलबजावणी करणे आणि ही जबाबदारी येऊन पडलेली होती. परिणामी विकसनशील राष्ट्रामध्ये लोकप्रशासनाचे महत्त्व हे सातत्याने वाढत आहे. लोकप्रशासन देशातील अंतर्गत सुरक्षितता व अव्यवस्थिततेपासून व बाह्य आक्रमणापासून समाजाचे संरक्षण करण्याचे कार्य हे करीत असते. एवढेच नाही तर अविकसित समाजामध्ये शतकानुशतके स्थिरावलेल्या दारिद्र्य, भूक, बेकारी, रोगराई, अज्ञान व अंधविश्वास यासारख्या बाबीपासून समाजाचे संरक्षण करण्याचे मोलाचे कार्य हे प्रशासकीय यंत्रणेद्वारे केले जाते. विकसनशील देशामध्ये जुन्या समाजाला बदलून एका नवीन आधुनिक समाज निर्मितीचे स्वप्न साकार करण्याचे संपूर्ण जबाबदारी ही लोकप्रशासनावर असते. म्हणूनच विकसनशील राज्यामधील लोकप्रशासनाला अलीकडील काळामध्ये विकास प्रशासन म्हणून देखील संबोधण्यात येते. तर आपण बघतो की या विकसनशील राष्ट्रामध्ये समस्या अधिक आहेत, संसाधने कमी आहेत. समस्या अधिक आहेत, संसाधने कमी आहेत. परंतु प्रत्येक क्षेत्रात विकासाची गरज आहे. कारण अनेक प्रथा, कुप्रथा यामधून भूक, दारिद्र्य, रोगराई, अज्ञान, अंधविश्वास अशा अनेक स्वरूपाच्या समस्या समाजामध्ये आहेत आणि ह्या सर्व समस्या सोडवण्याचे मोलाचे कार्य या लोकप्रशासन व्यवस्था ही या ठिकाणी करीत असते. म्हणून विकसनशील राष्ट्राच्या नवसमाज निर्मितीचा लोकप्रशासन
एक प्रमुख आधार आहे असं या ठिकाणी मानण्यात येते. उर्वरित जे काही लोकप्रशासनाचे महत्त्व आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.